टॉप 9 मोठ्या बातम्या। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक। डॉक्टर गौरी गर्जे मृत्यू प्रकरणामध्ये अनंत गर्जेला अटक। रात्री 1 वाजता वरळी पोलिसांकडून अनंत गर्जेला अटक। डॉक्टर गौरी गर्जेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार। अहिल्यानगरच्या पाथर्डी गावात अंत्यसंस्कार होणार। गौरी गर्जेंचा मृतदेह काल संध्याकाळी कुटुंबियांनी ताब्यात घेतला। गौरी गर्जे प्रकरणात वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी। तपासामध्ये कोणतीही कसूर नको। प्रेसनोट काढत पंकजा मुंडेंची भूमिका। गौरी गर्जेंच्या आत्महत्येची प्राथमिक माहिती आली। या संदर्भात सविस्तर माहिती माझ्याकडे आली नाही, पण पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यानंतर बोलतो। मुख्यमंत्री फडणवीसांची या प्रकरणावर प्रतिक्रिया। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची तयारी जोमानं सुरू। मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीचं काम 24 तास सुरू। कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन मागे घेतल्यानंतर आता पुन्हा जोमानं काम सुरू। भारताचे नवे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत आज त्यांचा शपथविधी। ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहणार। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होणार। त्यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा आता सुरू। ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली। आमदार खासदार कार्यालयामध्ये आल्यास उठून उभे राहण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश। आमदार खासदारांची सौजन्यानं वागा। सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्याचे मुख्य सचिव राजेश कुभार यांचे निर्देश। संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार। हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकार आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणा आणण्याच्या तयारीत। अधिवेशनामध्ये सरकार प्रमुख क्षेत्रांशी संबंधित किमान 10 प्रमुख विधेयकं मांडणार। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। चेंबूरमध्ये देवीच्या मूर्तीला माउंट मेरी बनवलं। वाशीनाका स्मशानभूमीमधली घटना। देवीचा अवमान, बजरंग दलाचा आरोप। या प्रकरणी गुन्हा दाखल। पुढील तपास सुरू। हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून स्मशानभूमीमध्ये आरती। नाशिकच्या तपोवन परिसरामधील झाडं तोडण्याप्रकरणी आज जनसुनावणी होणार। आतापर्यंत झाडं तोडण्याबाबत जवळपास 900 हरकती प्राप्त। पालिका आयुक्तांच्या दालनामध्ये सुनावणी होणार। झाड तोडण्यास पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा विरोध। राज्यामधील 112 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी बढती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी। केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगडला केंद्र सरकारच्या अखत्यारीत आणण्याचा विचार नाही। चंदीगड विधेयकावरून केंद्र सरकारचं घुमजाव, तर चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचं गृह मंत्रालयाकडून स्पष्ट। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। लेह लडाखमधील हिंसाचार प्रकरणामध्ये सोनम वांगचुक 2 महिन्यांपासून अटकेत। आंदोलनादरम्यान झाला होता हिंसाचार। एड्स रुग्णांना उपचार पुरवण्यात महाराष्ट्र देशामध्ये अव्वल। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे पुरस्कार। अँटी रेट्रोव्हायरल थेरपी उपचार सेवा पुरवण्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यामधील अनुदानित शाळांचं मध्यान्ह भोजनाचे अनुदान थकीत। शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनासाठी 6 महिन्यांपासून शासनाकडून अनुदान मिळालं नाही। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं मुख्यमंत्र्यांना पत्र।